रिक्षा रिकामी आहे का? थोडं लांब जायचं होतं. मी काय म्हणते दादा, तुम्हाला जर एवढं लांब जायचंच आहे, तुम्ही तुमच्या गाडीने का नाही जात? गाडीने? कोणती गाडी? कुठली गाडी? आता लपवण्यात काहीच पॉइंट नाहीये. मी सगळं बघितलंय. कोण आहात तुम्ही? आणि सतत येऊन माझ्याच रिक्षात का बसताय? काही प्लॅन आहे का तुमचा? बोला. अहो बोला ना, काय प्लॅन आहे का तुमचा? कोण आहात तुम्ही? बोला ना. अहो असं काय नाही ते. लांब राहायचं. 4 हात लांब राहायचं माझ्यापासून. कळलं? निघा आता. काय सांगू आईला, आज कमाई जास्त होईल असं वाटलं होतं, पण आज तर एकही चांगलं भाडं मिळालं नाही. खिशात फक्त 50 रुपये आहेत माझ्या. कीर्ती, तुला माहिती आज स्पेशल मेन्यू आहे. घडीच्या पोळ्या आणि चवळीची उसळ. आणि हा सगळा स्वयंपाक कुणाच्या आवडीचा आहे माहिती ना तुला प्रीतीताई? हो माहिती आहे, आईच्या लाडक्या लेकीसाठी. अगं माझ्या आवडीचं या घरात काही कधी बनणार आहे की नाही देवाच ठाऊक. छे ग, आपण आईच्या लाडक्या लेकी आहोत का आपल्यासाठी काहीतरी स्पेशल बनायला? देवा, कधीतरी आमच्या आवडीचं पण बनून या घरात. बास झालं बरं का आता. कीर्ती, आधी परीक्षेत चांगले मार्क्स पाड, मग तुझ्या आवडीचे मोदक करते. आणि काय ग प्रीती, जेव्हा शिरा बनला जातो तेव्हा कुणाच्या आवडीचा असतो? तुझ्याच ना. मग ते झालंच गाई, पण आज ज्योतिताईला चांगली भाडी मिळाली असतील ना? तिने का सकाळी आपल्याला बोलून गेली. आई, एक काम कर ना, तिलाच सांग येता येता आईस्क्रीम घेऊन ये म्हणून. हा, मला बटरस्कॉच. तू काय खाणार? नाही, आईस्क्रीम वगैरे काही नाही. हा, दमून भागून आली असेल, तिला आधी येऊ दे. अगं येता येता आणेल ना ती. एक तू तिला कॉल कर. नाही, कॉल अजिबात नाही. करते तुला. अरे यार, नेमकं आजच माझ्यासोबत असं व्हायचं होतं. आज बऱ्याच दिवसांनी घरात उत्साहाचं खेळीमेळीचं वातावरण आहे. सगळेजण आनंदात आहेत, हसतायत. आता जर माझ्याकडे पैसे असते तर मी आत्ताच जाऊन आईस्क्रीम घेऊन आले असते. असो, आईस्क्रीम नाही तर नाही, पण निदान त्यांचा हा आनंद तरी मी कमी करायला नको. आता मी माझं दुःख घेऊन आत नाही जाऊ शकत. त्यांना काय वाटेल? नाही, बाहेर काहीही होऊ दे, पण त्याची झळ मी माझ्या आईला आणि बहिणींना अजिबात लागू देणार नाही. बाहेरच्या जगातला माझा संघर्ष, माझं दुःख सगळं सगळं रिक्षेबरोबर या उंबऱ्याच्या बाहेरच सोडावं लागणार.